मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या वक्तव्याद्वारे स्पष्ट केलं आहे की आमचा शब्द काल आम्ही मागे घेतला। जरांगे म्हणाले की समाजासमोर दिलेल्या वचनांची पूर्णपणे पूर्तता करण्यात आली आहे। त्यांनी याचसोबत आंदोलनात सहभागी नागरिकांचा आभार मानला आणि सांगितले की आपल्या एकतेमुळेच हा लढा यशस्वी होत आहे। जरांगे यांच्या विधानामुळे राजकीय वातावरणात चर्चा सुरू झाली आहे। त्यांनी स्पष्ट केलं की भविष्य काळातही समाजासाठी केलेले निर्णय प्रामाणिक राहतील आणि वचन पाळले जातील। दोन दिवसानंतर शब्द शोधूनच काढला, जाणून बुजून देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक टीमच तयार केली आणि भाषणातला काहीतरी शोधा, बोलायला जागा नाही ना, कारण मराठ्याची रास्त मागणी आहे। कुणबी आणि मराठा एक आहे, जे आर काढायला लागतो 58 लाख नोंदीचा अहवाल येत आहे, परत गॅजेटियर आहे, सरकारी दस्तावेज द्यावं लागतं हैदराबादचं सातारा संस्थांचं, आणि मराठ्याला तर द्यायचं नाही आम्हाला, म्हणजे त्यांना वाटोळं करायचं मराठ्यांचं। मग आता काय तर रडगाणं काढावं लागेल, जिरावं लागेल नाही, तर मग कुठं आमच्या आई बहिणीला बोलले। अहो ती भाषा आहे जनरल, तरी आम्ही आमचा शब्द काल मागे घेतला ताबडतोब, बोललेला नसून बी आम्ही सहज बोललं जातं, ते आयला ते करणारे काम असं सहज बोललं जातं। मग काय ती शी नसती।